नांदतो राजा बयली सोनारी हो सोन्याची नगरी तिथे नांदतो राजा बयली सोनारी हो सोन्याची नगरी तिथे नांदतो राजा बयली सोनारी हो सोन्याची नगरी तिथे नांदतो राजा बयली वनात माझे ओढ्यावरी आवडीन पाहिले सोनारी वनात बाबा ओढ्यावरी आवडीन पाहिले सोनारी वैरवनाथ ओढ्यावरी आवडीन पाहिले सोनारी वैरवनाथ ओढ्यावरी आवडीन पाहिले सोनारी त्रिशूळ डमरू हाती घेऊन दैत्यावर तळे केली स्वारी 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 अहो भैरवनाथ माझे ओढ्यावरी आवडीन पाहिले सोनारी वैरवनाथ बाबा ओढ्यावरी आवडीन पाहिले सोनारी वैरवनाथ ओढ्यावरी आवडीन पाहिले सोनारी वैरवनाथ माझे ओढ्यावरी आवडीन पाहिले सोनारी भैरव नावाला मोठे आहेत म्हणून त्यांनी वडील बंधू म्हटलेला आहे बरोबर आणि राहिले जे धाकटे बंधू धाकटे भाऊ नाथांचं भरण का करावं लागतं संसार प्रपंचामध्ये भरभराटी हो म्हणून नाथांचं संसार प्रपंचाची भरभराटी व्हावी म्हणून नाथांचं भरण आहे संसार प्रपंचाचा गोंधळ नाहीसा व्हावा म्हणून जगदंबेचा गोंधळ आहे आणि मल्हार मार्तंडानं सदैव संसार प्रपंचामध्ये जागृत राहावं म्हणून खंडेरायाचं जागरण म्हणून खंडेरायाचं जागरण हा त्रिवेणी संगम आहे या ठिकाणी महाराज. मग कोरोना जेजुरीचा कोरोना कोर्टलचा कुणाला तावडीचा, कुणाला पालीचा, कुणाला थापडींचा, अगदी बरोबर हे मल्हारी मार्तंड हे मल्हारी मार्तंड आहे. अवतार शंकराचा श्री खंडेरायाचा 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 अवतार शंकराचा खंडेरायाचा अवतार शंकराचा श्री खंडेरायाचा अवतार शंकराचा श्री खंडेरायाचा पती मायचा पती मायचा अवतार शंकराचा खंडेरायाचा अवतार शंकराचा खंडेरायाचा अशा प्रकारे या ठिकाणी मल्हारी मार्तंड आहे म्हणून मोठा भाऊ धाकटा भाऊ आणि जगदंबा माता. तसं पाहायला गेलं तर 35-40 वर्षाच्या पूर्वी लोक एकच गट करायचे जे फक्त गोंधळाचा तेव्हा जागरण नव्हता का जागरण आहे पण हा नवसाचा विधी आहे आणि हे जागरण कुठे करावं लागतं माहिती कधी जिथं आपला कुळदेव आहे हा मग कोणाला जेजुरीचं असेल तर ते जेजुरीच्या ठिकाणी जाऊ कोणाला दावडीचं आहे तर दावडीच्या ठिकाणी जाऊ कोणाला कोर्टाचं आहे तर कोर्टाचं तिथे जाऊन जागरण करायचं आणि लंगर तोडायचं हे मूळ शास्त्र आहे आणि गोंधळ आपल्या घरामध्ये करावं लागतं आणि भरण मंदिरामध्ये मग कोणाला जाते कोणाला बाळवाला ह्या अशी खरी म्हणजे शास्त्र परंपरा आहे परंतु आता कधी माणूस जेजुरीला जाणार कधी पालीला जाणार कधी पुण्यवाडीला जाणार मग माणसं आपल्या घरासमोर हा विधी करू लागले महाराज. म्हणून भराड गोंधळ आणि जागरण ही प्रथा सुरू झाली परंतु असं जागरण हे नवसाशिवाय करता येत नाही नवस देवाला असेल देवा माझ्या पुढे काहीतरी मुलगा बाळ होणे किंवा माझ्या
वंशाला देवाला देवी तुझी घाटी माझी माझी तुझी कडी कडी म्हणजे लंगर. पण तो कुठं देवाचा. परंतु आता काही आपल्यासारखे पोटभर कलाकार झाले. कोण खरं सांग? गोंधळ जागरण राम राम म्हणून बाबा ही खरी शास्त्र परंपरा आहे. बरोबर. म्हणून आज आनंदाचा दिवस जगदंबेचा गोंधळ आणि मल्हार मार्तंडाचं जागरण मांडलं.